शहादा शहराने दिला एकतेचा संदेश. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. शहादा तालुका प्रतिनिधी. दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज शहादा शहरात बंद पाळण्यात आला. या बंदला व्यापारी, नागरिक, युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना भक्कम पाठिंबा दर्शविला. यावेळी राष्ट्रपतींच्या नावे तयार करण्यात आलेले निवेदन विभागीय अधिकारी, महसूल, शहादा यांच्यामार्फत पाठविण्यात आले. निवेदनात विद्यार्थ्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. महाराष्ट्रभर देण्यात आलेल्या बंदच्या हाकेला शहादा शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली आस्थापने बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दिला, तर नागरिकांनी शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवत विद्यार्थ्यांच्या संघर्षाशी ऐक्य व्यक्त केले. आंदोलनकर्त्यांनी शासनाने संवादाचा मार्ग स्वीकारून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला. या आंदोलनामुळे शहादा शहरात लोकशाही मूल्यांप्रती असलेली बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी समाज एकवटल्याचे चित्र पाहायला मिळाले. कौस्तुभ छत्रपाल मोरे, उपसंपादक, शहादा तालुका प्रतिनिधी, ई-मराठी न्यूज नेटवर्क. आज वंचित बहुजन आघाडी मार्फत आज प्रकाश आंबेडकर साहेबांनी पूर्ण महाराष्ट्र बंद पुकारलेला होता. दिल्ली इथं जंतर मंतरवर जे कृत्य घडलं, जे पेपर फुटी संदर्भात जे कृत्य घडलं, जे प्रशासनाने जे कृत्य केलं, त्या संदर्भात आज माननीय प्रकाशजी आंबेडकरांनी जे बंद पुकारलेला होता. पूर्ण नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात पूर्ण परिसरात आम्हाला प्रतिसाद मिळालेला. दुकानं बंद ठेवलेले, नागरिकांनी सर्वांनी व्यापारी वर्गांनी सर्वांनी मिळून प्रतिसाद दिलेला आहे. त्यांच्या मी वंचित बहुजन आघाडीकडनं यांचे आभार व्यक्त करतोय मी. आणि जे प्रशासनाने जे मुला मुलींवर खोटे आरोप केले, खोटे प्रशासनाने जे मारहाण केले, त्यांच्यावर आमच्याकडनं वंचित बहुजन आघाडीकडनं त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. ज्या कृत्य करतात त्यांच्यावर तातडीने सरकारने हे करायला, आपल्याला त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तातडीने. आमची हीच मागणी आहे. वंचित बहुजन आघाडीत युवा जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षकडनं आम्ही प्रशासनाचे आभार व्यक्त करतो शहादा तालुका मार्फत. जय भीम. सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. ई-मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.